हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत आमरस आणि पुरणपोळी. इथे जे हे आंबे आमच्या घरचे आहेत. इथे नॅचरली ऑर्गॅनिक मँगोज येते, आंबे ते आम्ही इथे काही यूज वगैरे नाही केलं. जसं नॅचरली घासमध्ये पिकवतात आंबे, तसं आम्ही इथे पिकवलेले आहेत आणि याला स्वच्छ 2-3 पाण्याने आम्ही इथे धुवून घेतलेलं आहे. आता रस बनवायला घ्यायचं आहे. आता आपण आंब्याचे जे असतं आतली साईड, जी सॉफ्ट साईड ज्याच्यापासून आपण आमरस बनवतो, ते आपण इथे कट करून घ्यायचं आहे. एका बाऊलमध्ये किंवा कशामध्ये आपण याला काढून घ्यायचं आहे. आणि हे ऑलरेडीच इतके गोड होते, म्हणजे इथं जसं साखर टाकायची पण गरज नाही पडली आम्हाला. खूप जास्त गोड होते हे आंबे. आता आपण याला एका बाउलमध्ये किंवा कशामध्ये आपण याला काढून घ्यायचे, चांगलं कट वगैरे करून. आणि इथे जे आपण याला कट वगैरे करून घेतलेला आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये काढायचे, रस बनवायला घ्यायचं आहे. तर आपण इथे जे आंबे ते आपले इथे टाकून दिलेले आहे. यामध्ये आपण थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि इथे आपण जास्त साखर वगैरे यूज नाही केलेली आहे. इथे आपण एक छोटा कप जो असतो तेवढं आपण इथे दूध यूज केले आहे. आणि इथे 2 मीडियम साईजचे जे चम्मच असतात आपले, ते इथे आपण यूज केले. जास्त नाही केलेले, कारण की ऑलरेडी हे इतके जास्त गोड होते आंबे, याच्यामुळे आम्हाला जास्त साखरची पण गरज नाही पडली. तुम्ही बघू शकता आपला इथे रस तयार झालेला आहे. आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. तर इथे आता आपण पुरण बनवायला घ्यायचे. आणि मी जसं सांगितलं, आम्ही रसामध्ये कमी साखर टाकली होती. आपण इथे पुरणपोळी पण बनवणार आहेत म्हणून. आता आपण इथे पुरणाची डाळ घेतलेली आहे, ते आपण कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे. तर जेवढी आपण पुरणाची डाळ घेतली तेवढीच आपण इथे साखर घ्यायची आहे. याला चांगलं मिक्स करायचं. जिथपर्यंत आपली डाळ कोरडी होत नाही तिथपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. फुल गॅसवर आपल्याला याला हलवत राहायचं आहे. आता आपण याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ जी आहे ती अशी झालेली आहे, कोरडी. आपण याला कोरडी नाही झाली आहे. इथे आपली डाळ जी आहे ती आता इथे कोरडी झालेली आहे, ऑलमोस्ट नाही, पुरी झालेली आहे. आपण आता याला एका बैगुण्यामध्ये किंवा कशामध्ये काढून घ्यायचं आणि याला आपण चाळणीने बारीक करायचं आहे. आणि पुरं एका मोठ्या बैगुण्यामध्ये किंवा लहान बैगुण्यामध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. आणि तिथपर्यंत आपण जे आपला रस वगैरे आहे ना, तो आपण फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आणि इथे आपण पुरण बारीक करायला घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं इथलं पुरण जे आपण बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता आपण पुरणला थोड्या वेळाकरता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्याच्याने जे आपली पोळी आहे ना, पुरणाची पोळी, ती अशी फुटत नाही, पुरण बाहेर येत नाही. तिथपर्यंत आता आपण आमटी बनवायला घ्यायची आहे. तर इथे आता आपण तेल टाकलेलं आहे तव्यावर आणि खोबरं टाकलेलं आहे. याला आपण थोडंसं ब्राउनिश होऊ द्यायचं आहे, गोल्डन ब्राउनिश होऊ द्यायचं आहे. हाय फ्लेमवर आपण याला भुजून घ्यायचं आहे, रोस्ट करून घ्यायचे तव्यावर. तर आता आपलं जे खोबरं वगैरे आहे ते झालेलं आहे. त्याच प्रकारे आता इथे आपण यावर कांदा वगैरे टाकायचे, जे आपलं तेलाही आपण चांगलं भुजून घ्यायचं आहे. इथे आता आपण टाकलेला आहे कांद्याला पण आपण चांगलं भुजून घ्यायचं आहे. याला पण थोडंसं असं ब्राउनिश, गोल्डन ब्राउनिश होऊ द्यायचं आहे, तेव्हा आपण याला काढायचं आहे. याच्यावर पण आपण तेलाने चांगलं भुजून घ्यायचं. 2-3 मिनटाचं काम आहे फक्त, म्हणजे चांगलं आपण भुजून घ्यायचं आहे याला. आणि इथे जे आपला कांदा आहे तो भुजून वगैरे झालेला आहे. आता आपण याला काढून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये कशामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण
याचं एक पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. सो इथे आपण कांदा आणि जे खोबरं होतं ते आपण भुसलेलं होतं त्याला आपण मिक्सरमध्ये काढायचं आहे. आणि इथे आपण लसूण घेतलेला आहे. लसूणलाही आपण चांगलं त्याची पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे. आता आपण एका कढईमध्ये 2 पळीभर तेल टाकलेलं आहे. त्यानंतर इथे आता आपण टाकलेलं आहे जी आपली जी पेस्ट आपण तयार केली होती ती आपण इथे टाकलेली आहे. तेलामध्ये याला चांगलं होऊ द्यायचं आहे आपण. आणि आपण इथे ना आपली जे डाळचं पाणी ते आपण ठेवलेलं आहे, त्याला फेकलेलं नाही आहे आपण. हे आपल्याला आमटीमध्ये पण यूज करायचं आहे म्हणून. सो आता आपण इथे मसाले वगैरे टाकायला घ्यायचे. इथे आपण धना पावडर, लाल मिर्च पावडर आणि हळदी आणि जसं आपण रेग्युलर भाजी करता जो मसाला यूज करतो तो आपण इथे टाकलेला आहे. आता याला आपण हलवून घ्यायचं चांगलं आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याला आपण चांगलं होऊ द्यायचं आहे गॅसवर. याला चांगलं उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर आपण इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे. यालाही आपण चांगली उकळी येऊ द्यायची आहे. जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं आपण इथे टाकू शकतो. आणि इथे आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. याला चांगलं आपण हलवून घ्यायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची भाजीला. जिथपर्यंत उकळी येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे पुरणाची जी डाळचं जे पाणी असतं ते आपल्याला इथे नाही टाकायचं. ते आपल्याला याच्यामध्ये टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपण आमटीमध्ये ते पाणी यूज केलेलं आहे. जिथपर्यंत आपली भाजीला उकळी येत नाही तिथपर्यंत आपल्याला ते पाणी टाकायचं नसतं. कारण की जे वरची तरंग असते ती चालली जाते जर आपण आधी ते पाणी टाकलं तर. म्हणून मग उकळी आल्यावरच आपण ते पाणी टाकायचं. आणि आता इथे आपण भजे बनवायला घ्यायचे. सो इथे आपण बेसन घेतलेलं रेडीमेड पिठाचं जे आपल्याला सुबुकीचं जे पण कोणतं असतं जे तुम्ही यूज करता ते भेटतं ते आपण इथे घेतलेलं आहे. सो इथे कांदा आणि मिरची आपण यामध्ये टाकलेली आहे आणि थोडंसं आपण हळद इथे टाकलेली आहे. याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही कारण की हे रेडीमेड पीठ असतं याच्यामध्ये ऑलरेडी हळद असते. यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि याला आपण आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याची चांगली जी आपल्याला तयार करून घ्यायचे पेस्ट जसं आपल्याला भजे बनवायचे. सो इथे आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे. सो आता भजे जे आपण इथे टाकायचे सोडायचे तेलामध्ये आपण बारीक बारीकच सोडायचे म्हणजे त्याच्याने आहे ना हे पीठ जे आहे ते असं फुगतं. म्हणजे ह्या पिठाचे जे भजे आहेत ते असे फुगतात तेलामध्ये टाकल्यावर म्हणून आपण इथे बारीकच असे टाकायचे आहे. सो आता आपण या भज्यांना चांगलं होऊ द्यायचं तेलामध्ये आणि तुम्ही बघू शकता दोघी साईडने आपल्याला भजे चांगले होऊ द्यायचे. सो आता तुम्ही बघू शकता आपले जे भजे आहेत ते ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. सो आता इथे जो आपले भजे आहेत ते आपले इथे तयार झाले आणि तुम्ही बघू शकता ते चांगले असे फुगलेले आहेत म्हणून आपण इथे बारीक बारीकच असे भजे सोडलेले होते तेलामध्ये. तर तुम्ही बघू शकता किती हे छान असे फुगलेले आहेत. तर त्याला आपण आता एका प्लेटमध्ये वगैरे काढून घ्यायचे. सो आता आपण भजे वगैरे काढून घेतलेले तसंच आपण दुसरा घाणा पण तयार करायचा. दुसरा घाणा पण आपल्याला काढून घ्यायचा आहे तेलामध्ये जसं आपण पहिलं केलं. बारीक बारीकच करायचे कारण की हे जे भजे आहेत ते रेडीमेड पिठाचे आहेत तर मग हे असे फुगतात. सो आता इथे आपण पुरणपोळी बनवायला घ्यायची आहे आणि आपण जे पीठ आहे मळलेलं ते पीठ आधीपासूनच मळून ठेवलेलं होतं आपण. त्याच्याने पुरणपोळी चांगली होते अशी फुटत नाही. सो आता इथे आपण पुरणाची पोळी बनवायला घ्यायची आहे. आता आपण उंड्याचं असं बनवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण पुरण टाकायचं आहे. आता तुम्ही यामध्ये कितीही पुरण टाका आपली पुरणपोळी फुटणार नाही. पुरण आपलं बाहेर येणार नाही आहे. सो आता आपण जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्हाला पुरणपोळी तयार करून घ्यायची आहे.
त्यानंतर आता इथे आपण हलक्या हाताने या पुरणपोळीला लाटायला घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपली इथे पुरणपोळी लाटून झालेली आहे. सो आता आपण तव्यावर गावरान तूप जे असतं आपलं ते आपण इथे यूज केलेलं आहे. सो आपण याच्यावर आता तूप टाकलेलं आहे. तसंच आपण आता पुरणपोळीला दोघी साईडनी चांगलं होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी फुटलेली पण नाही आहे आणि फुटणार पण नाही, कारण की जसं मी सांगितलं जर तुम्ही तसं केलं तर तुमची पुरणपोळी फुटणार नाही आहे. तर आता इथे आपण आजूबाजूला असं तूप वगैरे टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी किती छान अशी दिसते पण आहे आणि चांगली फुलतीही आहे. आणि इथे आपली पुरणपोळी वगैरे सर्व काही तयार झालेलं आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. तर मग आता आपण ताट वाढायला घेऊ. आणि इथे आता आपण मी ऑलमोस्ट ताट वाढलेलं आहे गाईज. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कॉमेंटमध्येही कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर याच वेळेला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू फॉर वॉचिंग.